नमस्कार मित्रांनो. आज आपण ई-ऑफिसमध्ये येणारा जो एरर आहे रिसिप्ट विषयी आणि ड्राफ्ट विषयी आहे, की ड्राफ्ट व्ह्यू करायला गेलो तर 404 एरर असा येतो किंवा रिसिप्ट व्ह्यू करायला गेलो तर 404 असा एरर आहे. तर तो जो एरर आहे तो कसा रिझॉल्व्ह करायचा ते आपण आज बघणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या लॉगिनमध्ये सेटिंग जो आयकॉन दिसतोय बघा, सेटिंग आयकॉनला क्लिक करायचं आहे. सेटिंगमध्ये प्रेफरन्सेसला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये ड्रॉप डाऊनला खाली स्क्रोल करून PDF व्ह्यूअरमध्ये ॲप्लिकेशन असं सिलेक्ट करायचं आहे आणि मग सेव्हला क्लिक करायचं आहे. सेव्हला क्लिक केल्याच्यानंतर युजर प्रेफरन्स सक्सेसफुली सेव्ह असा मेसेज येईल. त्यानंतर मग हिस्ट्रीमध्ये जायचं आहे. आपल्या ब्राउझरच्या जे काही ब्राउझर आपण वापरतो ते ब्राउझर. तर ब्राउझर हिस्ट्रीमध्ये गेलात की डिलीट बटनला क्लिक करायचं आहे आणि मग इथे किती आपलं हिस्ट्री क्लिअर करायची त्याच्यामध्ये ऑल टाईम सिलेक्ट करायचं आहे आणि मग क्लिअर नाऊ हे जे बटन याला क्लिक करायचं. त्याने आता जी काही हिस्ट्री आपल्या ब्राउझरमध्ये स्टोअर असेल ती हिस्ट्री क्लिअर होईल. त्यानंतर परत आपल्याला ब्राउझर क्लोज करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर परत आपल्याला ई फाईलमध्ये जायचं आहे. ई फाईल ओपन झाल्याच्यानंतर परत जे काही आपण रिसिप्टवरती आपण मगाशी ट्राय केलेलं की जो एरर होतो तो एरर आहे किंवा नाही तो चेक करायचा आहे. तर त्यासाठी परत आपण रिसिप्टमध्ये इनबॉक्सला जाणार. इनबॉक्समध्ये जी रिसिप्ट आहे ती ओपन करून बघणार. आता ती रिसिप्ट ओपन होते किंवा नाही ते बघूया. एक थोडा लोड घेईल ॲज पर द साईज PDF. हे बघा आता आपल्यासमोर जी रिसिप्ट असेल ती अशा प्रकारे ओपन होईल. सेम हेच जर ड्राफ्टमध्ये एरर असेल तर ड्राफ्टसुद्धा आपला विजिबल होईल. थँक्यू.